पारनेर संत अन देवदूतांची भूमी, क्रांतिकारक शूरवीरांची भूमी, राजकीय सामाजिक नेतृत्व घडवणारी, कलाकार अन गुणवंतांची भूमी, खेळाडू, साहित्यिक, शास्त्र पारंगत, बुद्धिवंत आणि ज्ञानवंतांची भूमी। पारनेर तालुक्याची अशी अनेक विविधांगी भूषणं इतिहास आणि वर्तमानानं अनुभवली। राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात या तालुक्यानं राज्य व देशच नव्हे तर जागतिक पातळीची नेतृत्व घडवली। पण मडक्याला कुंभार, अवजाराला लोहार, दागिन्याला सोनार तसा देश घडवायला हवा सक्षम शिक्षक आणि भक्कम शिक्षण संस्था। पारनेरची भूमी अशाच एका शिक्षण संस्थेने घडवली आणि पारनेरची ओळख देश विदेशात पोहोचवली। ते नाव म्हणजे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर। स्वातंत्र्यपूर्व काळात पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या वटवृक्षाची ही एक मजबूत शाखा। आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीपासून दूर राहू नये आणि मोठ्या शहरांमधील सर्व भौतिक सुविधा आपल्याकडेही निर्माण व्हाव्यात या उद्देशानं सन 1977 मध्ये हे महाविद्यालय सुरू झालं। नुकत्याच झालेल्या नॅकच्या 4थ्या सायकलमध्ये नॅक पुनर्मूल्यांकनात AA++ ग्रेड मिळून महाविद्यालय भारत देशात महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचलाय। स्वच्छ, सुंदर, हिरवागार आणि निसर्ग संपन्न परिसर लाभलेलं पारनेर महाविद्यालय म्हणजे खऱ्या अर्थानं तालुक्याचं शैक्षणिक माहेरघर आहे। 2013चा पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, जिल्हा परिषद, पुणे विद्यापीठ व राज्य शासनाचे अनेक सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कल्याण मंडळ, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर सेवक, UGC संशोधन पुरस्कार, रस्ता सुरक्षा आणि जागर जाणीवांचा अभियान पुरस्कार, उन्नत भारत अभियान पुरस्कार, NCC फ्लॅग एरिया पुरस्कार, पुणे विद्यापीठ वार्षिक नियतकालिक पुरस्कार, राष्ट्रीय तंबाखू मुक्ती अभियान पुरस्कार, टाइम्स एक्सलन्स कॉलेज अवॉर्ड आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड काळात ऑनलाईन अध्यापनाच्या दृष्टीनं पुणे विद्यापीठात सर्वाधिक कंटेंट निर्माण करणारे महाविद्यालय असे 50 पेक्षा अधिक पुरस्कार आणि अनेक सन्मानाची भूषणं मिरवत दिमाखानं प्रगतीची वाटचाल करणाऱ्या पारनेर महाविद्यालयाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पारनेर महाविद्यालयातील कला शाखा म्हणजे गरीब, होतकरू व मेहनती मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून अनेक अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, सैनिक, साहित्यिक, समाजसेवक, विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचारी घडवणारी ही शाखा। कला शाखेमध्ये एकूण 7 पदवी अर्थात BA तर 4 पदव्युत्तर अर्थात MA कोर्स उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे मराठी, हिंदी व भूगोल या विषयाची PhD संशोधन केंद्र उपलब्ध आहेत। महाविद्यालयामध्ये आयोजित केली जाणारी साहित्य संमेलने, विविध कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सव, चेतना या वार्षिक अंकाचं प्रकाशन, मराठी, हिंदी, भूगोल दिनासारखे दिनविशेष पर्व उपक्रम राबवताना कला शाखेच्या संबंधित विभागाची महत्त्वाची भूमिका असते। त्यानंतरची महत्त्वाची शाखा म्हणजे वाणिज्य अर्थात कॉमर्स। BCom हा पदवी तर MCom हा पदव्युत्तर अभ्यासक्रम या शाखेत उपलब्ध असून अलीकडील काही वर्षात विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे वाढलेला कल लक्षात घेऊन महाविद्यालय वाणिज्य शाखेबद्दल विविध विशेष उपक्रम राबवत असते। या विभागातून अनेक बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व CA दर्जाचे अधिकारी महाविद्यालयानं घडवलेले असून या विभागाचा अभ्यासेतर उपक्रमांमध्येही मोठा सहभाग असतो। यानंतर महाविद्यालयातील एक महत्त्वाचा विभाग म्हणजे BBA CA। कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हा एक महत्त्वाचा पदवी अभ्यासक्रम कॉलेजने सुरू केला असून विद्यार्थी घडवत असतानाच
कॉलेजची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, विविध ऑनलाईन अर्ज या कामांमध्ये या विभागाची महत्त्वाची भूमिका असते. आधुनिक बदलांच्या लाटेवर जग स्वार होत असताना महाविद्यालयानं सन 1992 मध्ये विज्ञान शाखा सुरू केली. आज देशच नव्हे तर जगातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारी व सर्वाधिक वेगवेगळे अभ्यासक्रम असणारी ही शाखा असून महाविद्यालयाचे दिमाखदार विज्ञान भवन या शाखेच्या वैभवाची काही क्षणात जाणीव निर्माण करते. विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित या विषयातील पदवी अर्थात BSc, MSc विषयातील अभ्यासक्रम उपलब्ध असून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विषयांची संशोधन केंद्र सर्व अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध आहेत. यामधून अनेक विद्यार्थी व शिक्षकांनीही PhD पूर्ण केली असून अनेक संशोधनांचे पेटंट महाविद्यालयाकडे आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्तेचा आदर्श निर्माण करत गेल्या 5 वर्षात महाविद्यालयाचे 100हून अधिक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकलेत. कॉलेजला तंत्रज्ञान क्षेत्रात व ऑनलाईन शिक्षण प्रणालीत काळाच्या 2 पावलं पुढे ठेवणारा विज्ञान शाखेचा एक महत्त्वाचा विभाग म्हणजे कॉम्प्युटर सायन्स विभाग असून BSc कॉम्प्युटर हा पदवी तर MSc कॉम्प्युटर हा पदव्युत्तर अभ्यासक्रम या विभागात उपलब्ध आहे. गेल्या 3 वर्षांपासून महाविद्यालयानं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि रिन्युएबल एनर्जी असे 2 अभ्यासक्रम असणारा PVOP हा पदवीचा नवीन कोर्स सुरू केला असून स्किल ट्रेनिंग सेंटर उभारून स्किल इंडियाच्या मोहिमेत महत्त्वाचं पाऊल उचललंय. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्याधिष्ठित रोजगाराची निर्मिती होणार असून या अभ्यासक्रमालाही विद्यार्थी व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. सद्यस्थितीत 11 विद्यार्थी स्टार्टअपमध्ये महत्त्वपूर्ण काम करतायत. नियमित अध्यापनासह सर्वच विभाग विविध अभ्यासेतर उपक्रम, कार्यशाळा, शैक्षणिक सहली, विविध नाविन्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम व स्पर्धांचे आयोजन करत असतात. महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्लेसमेंट सेल व प्लेसमेंट प्रोग्राम ऑफिसर यांची नियुक्ती केलेली असून प्लेसमेंट सेलद्वारे नियमित कॅम्पस मुलाखतींचं आयोजन केलं जातं. मागील 1 वर्षांपासून विविध कॅम्पस मुलाखतींमधून 325हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत करिअर कट्ट्याचं आयोजन केलं जातं. याद्वारे विविध स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं. तसेच विविध नामांकित ऑफिसर्स प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद करिअर कट्ट्यामध्ये असलेला दिसून येतो. अध्यापन विषयानंतर महाविद्यालयाला इतर क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून देणारे काही विभाग आता पाहूयात. कॉलेजनं कुस्ती, मल्लविद्या, बॉक्सिंग, जलतरण अशा विविध वैयक्तिक व विविध सांघिक खेळांमध्ये विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेलं आपल्याला दिसतं. या यशाचे मुख्य श्रेय जाते महाविद्यालयाच्या सुसज्ज जिमखाना विभागाला. सर्व पारंपरिक व आधुनिक खेळांच्या किटसह नवीन इलेक्ट्रॉनिक जिम साहित्य विभागात उपलब्ध आहे. तसेच विस्तारित व मोकळे मैदान महाविद्यालयाला लाभले असून विविध खेळांच्या सामन्यांचे आयोजन जिमखाना विभाग करत असतो. जिमखाना विभागाबरोबरीनं महाविद्यालयातून अनेक सैनिक, कर्तव्यदक्ष अधिकारी व सैन्य दलातील कर्मचारी घडवण्याचं काम राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCC विभाग करत असतो. महाविद्यालयाच्या वैभवात भर घालणारा व सर्व यशाचे खरे गमक बाळगणारा विभाग म्हणजे ग्रंथालय विभाग. विविध भाषांमधील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके तसेच सर्व अभ्यासक्रमांची क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, नियतकालिके अशी एकूण 65,000हून अधिक पुस्तकं ग्रंथालयात उपलब्ध असून 25 कॉम्प्युटर्सद्वारे लाखो ई-बुक सुद्धा ग्रंथालय पुरवते. नियमित वर्तमानपत्र व कॉलेजच्या सर्व घटकांना बारकोड युक्त डिजिटल ओळखपत्र पुरवण्याचे कामही ग्रंथालय विभाग करते. मुले व मुलींसाठी स्वतंत्र रीडिंग रूमची महाविद्यालयात व्यवस्था असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विशेष सोयी उपलब्ध आहेत.
तर विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त व स्वयंरोजगाराची जाणीव करून देणारा कमवा व शिका योजना विभागही प्रभावीपणे काम करतो आहे. राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS विभाग जलसंवर्धन, वृक्ष लागवड व विविध समाज प्रबोधनपर कार्यात आघाडीवर आहे. विविध शिबिरं व सामाजिक उपक्रमांच्या आयोजनातून NSSनं महाविद्यालयाला रस्ता सुरक्षा अभियान, जागर जाणीवांचं अभियान, राष्ट्रीय तंबाखू मुक्ती अभियान यामधील महत्त्वाची पारितोषिकं मिळवून देऊन विद्यापीठ व राज्यात महाविद्यालयाचा ठसा उमटवला आहे. कोणतेही महाविद्यालय ज्याशिवाय अपूर्ण आहे असे मुलामुलींसाठी 2 स्वतंत्र व सर्व सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज अशी वसतिगृहे महाविद्यालयाच्या आवारात आहेत. महाविद्यालयाला गरजेची असणारी वीज ही सोलर पॅनलचा वापर करून महाविद्यालयातच निर्माण केली जाते. तसेच सर्व सांडपाण्याचा वापर करून बायोगॅस संयंत्र चालवलं जातं. गांडूळ खत निर्मिती, STP प्लांट, नर्सरी, अतिथीगृह, कॉलेज कॅन्टीन यासह अनेक अभिनव उपक्रम व दर्जेदार सोयीसुविधांची कॉलेजमध्ये मालिका असून त्यात हँडवॉश स्टेशन, रेग्युलर वॉटर टँक, मिनरल वॉटर फिल्टर, डायनिंग हॉल, ओपन असेंब्ली गार्डन, वेदर फॉरकास्टर, डिजिटल सूचना फलक, फेडरल स्टोअर, हेल्थ सेंटर, पार्किंग स्लॉट यांचा मुख्य उल्लेख करता येईल. महाविद्यालयाचा सर्व परिसर फिरत असताना वृक्ष संवर्धन व विचार संवर्धन अशी दोन्ही मूल्य महाविद्यालयानं जपलेली व रुजवलेली पाहायला मिळतात. ग्रामीण भागाचे शांत व निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबरीनं मोठ्या शहरांमधील सर्व आधुनिक भौतिक सुविधा अशा दोन्ही बाजू महाविद्यालयानं जपलेल्या दिसतात. सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक, कर्मचारी व तालुक्यातील समस्त जनतेसाठी एक अभिमानास्पद अशी ही शिक्षण संस्था. तालुक्याचं व पर्यायानं देशाचं भविष्य घडवणारं हे ज्ञान मंदिर भारत देशात व महाराष्ट्रात ग्रामीण भागातील NAAC पुनर्मूल्यांकनात A++ ग्रेड मिळवून सर्वोच्च स्थानावर पोहोचलाय.